धन्यवाद यीशु। हालेलुया, धन्यवाद यीशु। सब नामों में श्रेष्ठ धन्यवाद यीशु, तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर सुंदर अशा वेळेबद्दल। थँक्यू लॉर्ड, धन्यवाद यीशु। आपण सर्वजण परमेश्वराची आराधना करू, परमेश्वराला धन्यवाद देऊया। थँक्यू लॉर्ड। तुझ्याकडे मी आलो, दुःख तुझ्याशी
तो देखेगा अंधा, यीशु छुए तो सुनेगा बहरा, यीशु छुए तो चलेगा लंगड़ा यीशु के नाम से। यीशु छुए तो देखेगा अंधा, यीशु छुए तो सुनेगा बहरा, यीशु छुए तो चलेगा लंगड़ा यीशु के नाम से। हालेलुया 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 हालेलुया। यीशु आएगा तुम भूल जाएंगे, यीशु आएगा मिलेगा आनंद यीशु के नाम से। यीशु आएगा निंदा खत्म, यीशु आएगा तुम भूल जाएंगे, यीशु आएगा मिलेगा आनंद यीशु के नाम से। हालेलुया 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 हालेलुया। धोता है पाप, यीशु का रक्त मिटाता है शाप, यीशु का रक्त देता मुक्ति यीशु के नाम से। यीशु का रक्त धोता है पाप, यीशु का रक्त मिटाता शाप, यीशु का रक्त देता है मुक्ति यीशु के नाम से। हालेलुया 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 Hallelujah, 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 hallelujah. करता चंगा, यीशु का नाम हटाता एड्स को, यीशु का नाम हटाता कैंसर यीशु के नाम से। यीशु का नाम करता चंगा, यीशु का नाम हटाता एड्स को, यीशु का नाम हटाता कैंसर यीशु के नाम से। हालेलुया 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 Hallelujah, 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 hallelujah. भगाता शैतान, यीशु का वचन हटाता मृत्यु, यीशु का वचन छुड़ाता सबको वचन के सामर्थ्य से। यीशु का वचन भगाता शैतान,
यीशु का वचन हटाता मृत्यु, यीशु का वचन छुड़ाता सबको वचन के सामर्थ्य से। हालेलुया 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 हालेलुया। यीशु छुए तो देखेगा अंधा, यीशु छुए तो सुनेगा बहरा, यीशु छुए तो चलेगा लंगड़ा, यीशु के नाम से। सरोजन मुनिया, यीशु छुए तो देखेगा अंधा, यीशु छुए तो सुनेगा बहरा, यीशु छुए तो चलेगा लंगड़ा, यीशु के नाम से। हालेलुया 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 यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो दिन का। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो। सब मिलके गाए। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो दिन का। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन। सब मिलके सब ताली बजा के गाए। सुनिए, ये जीवन है फूलों की माला, दोहरा, ये जीवन है फूलों की माला। फिर एक बार गाए। ये जीवन है फूलों की माला। One last time. ये जीवन है फूलों की माला, धूप लगे तो मुरझाए, भजन करो भाई, ये जीवन दो दिन। समझे? यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो दिन का। ये जीवन है चंदन की लकड़ी, सब गाए। ये जीवन है चंदन की लकड़ी, एक दूसरे को कहे। ये जीवन है चंदन की लकड़ी, जोर से जोर से। ये जीवन है चंदन की लकड़ी, आग लगे तो जल जाए, भजन करो भाई, ये जीवन। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन। फिर एक बार। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन।
कागज का टुकड़ा, ये जीवन है कागज का टुकड़ा। गाइए, ये जीवन है कागज का टुकड़ा। फिर एक बार, ये जीवन है कागज का टुकड़ा। हवा लगे तो उड़ जाए, भजन करो भाई, ये जीवन दो दिन का। हवा लगे तो उड़ जाए, भजन करो भाई, ये जीवन दो। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो। तालियां। चंदन की लकड़ी, ये जीवानी है चंदन की लकड़ी, ये जीवन है चंदन की लकड़ी। सब मिलके गाए, ये जीवानी है चंदन की लकड़ी। ये जीवन है चंदन की फिर एक बार, ये जीवानी है चंदन की लकड़ी। One last time, ये जीवानी है चंदन की लकड़ी। आग लगे तो जल जाए, भजन करो भाई, ये जीवन दो दिन का। आग लगे तो जल जाए, भजन करो भाई, ये जीवन। यीशु नाम, सब मिलके, यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो। आनंद से गाए, यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन दो। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, जीवन दो दिन का। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, जीवन दो दिन का। यीशु नाम सुखदाई, भजन करो भाई, जीवन दो दिन का। Yes, Jesus. आपण आपले डोळे बंद करूया बसा. तू कधी आम्हाला सोडणार नाही आणि तू कधीच आम्हाला विसरणार नाही. येशू, कुठलीही आग आम्हाला हालेलुया नष्ट करू शकणार नाही. कुठलीही वादळ आम्हाला नष्ट करू शकणार नाही. कुठलीही संकट आम्हाला नष्ट करू शकणार नाही, कारण येशू आमच्या सोबत आहे. हालेलुया. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। तू कभी ना
में मेरा आज और आने वाला कल वो मेरा है। सब लोग विश्वास से कहें, उसके हाथ में मेरा कल, उसके हाथ में मेरा आज और आने वाला कल वो मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, मेरा है। सब कबूल करे, तू मेरा है। कभी ना छोड़ेगा, कभी ना ठुकराएगा, मेरा है, मेरा है। अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तेरा है, सब मिलके कबूल करे। कभी ना छोड़ेगा, कभी ना ठुकराएगा, तेरा है, तेरा है। यीशु तू मेरा है, ओ अपने खून से खरीदने वाला मेरा खुदा। तू मेरा है, मैं तेरा हूँ, तेरे वादों पे मैं चलता हूँ। तू मेरा है, मैं तेरा हूँ, सब के गाए। तू मेरा है, मैं तेरा हूँ, तेरे वादों पे मैं चलता हूँ। तू मेरा है, मैं तेरा हूँ, तू मेरा है, तू मेरा है, मैं तेरा हूँ, तेरे वादों पे मैं चलता हूँ। तू मेरा है, मैं तेरा हूँ, तू मेरा है, मैं तेरा हूँ, तेरे वादों पे मैं चलता हूँ। मेरा है, मेरा है, ओ यीशु तू मेरा, मैं तेरा हूँ, ना कोई है अलग करने वाला। मेरे साथ हमेशा, हर परिस्थिति में, हर कठिनाइयों में मेरे साथ है। तू मेरे साथ है। 2024 the promises that God has given us, देवाने आम्हाला दिलं काय अभिवचन, त्याबद्दल आपण मनन करत आहोत. पहिल्यांदा तुम्हाला मी असं सांगितलं होतं की the year 2024 will be the year of recompenses.
2024 हे जो वर्ष आहे भरपाईचं वर्ष असं देव करणार आहे. आम्हाला प्रतिफल देणार असं एक वर्ष देव ह्या वर्षी आम्हाला असं बनवणार आहे. देव आमच्यासाठी तसं घडवणार आहे. किती लोकांचा विश्वास आहे? जे काही आम्हाला नष्ट झालेलं आहे, जे काही आम्ही गमवलेलं आहे, जे काही आमच्या जीवनातून आम्हाला नष्ट झाले, सर्व जे काही आध्यात्मिक आशीर्वाद आणि आम्ही जगामध्ये आम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे सर्व काही परत देव आम्हाला देणारा देव आहे. आम्हाला विजयी जीवन, यशस्वी जीवन जगण्यासाठी तो आम्हाला मदत करणार आहे. आमेन, आमेन. गॉड इज गोइंग टू रिवॉर्ड फॉर एव्हरीथिंग, आमेन, दॅट वी हॅव डन फॉर गॉड and for our commitment and dedication for God. देवासाठी जे समर्पण आहे, आम्ही सर्व गोष्टींबद्दल देव आम्हाला काय करणार आहे? देव आम्हाला प्रतिफल देणारा देव आहे. आमेन. दुसरा मी तुम्हाला सांगितले होते की दिस इयर 2024 विल बी द इयर ऑफ जुबिली. आमेन. हे जे 2024 हे जे वर्ष आहे आपल्यासाठी जोबेल वर्ष असं देव करणार आहे. आमेन. 2024 आपल्यासाठी देव काय करणार आहे? योबेल वर्ष असं करणार आहे. आमेन. मग योबेल वर्ष म्हणजे काय आहे त्याबद्दल 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार होतो. त्यातून काही गोष्टी मागच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितले होते. काय काय आहे तुमच्या लक्षात असेल तर सांगू शकता. योबेल वर्ष म्हणजे द इयर ऑफ जुबिली इज द इयर ऑफ रिडम्शन अँड लिबर्टी. आमेन. सुटकारा, मुक्ती, स्वातंत्र्याचं वर्ष आहे 2024 किंवा योबेल वर्ष. आमेन. मुक्ती, स्वातंत्र्य, सुटकाराचं वर्ष आहे 2024 किंवा योबेल वर्ष. आमेन. दुसरं मी तुम्हाला सांगितले होते की द इयर ऑफ योबेल इज द इयर ऑफ कम्फर्ट अँड रेस्ट. योबेल वर्ष म्हणजे सांत्वन, स्वस्थता, आनंद आणि विसावा ह्याचे वर्ष आहे. आमेन. स्वस्थता, आनंद, विसावा, आमेन, यासाठी वर्ष आहे योबेल वर्ष 2024. देव आमच्यासाठी विसावा देणार, स्वस्थता देणार, आम्ही शांतता देणार, आनंद देणार. आमेन. असं देव आम्हाला या वर्ष बनवणार आहे योबेल वर्ष 2024. आमेन. प्रेज द लॉर्ड. तिसरा मी तुम्हाला सांगितले होते की the year of Yobel Jubilee is the year of family well-being. घरगुती किंवा कौटुंबिक आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्याचं वर्ष आहे आम्ही योबेल वर्ष. आमेन. द इयर ऑफ जुबिली इज द इयर ऑफ फॅमिली वेलबिंग. आमेन. फॅमिली हेल्थ. आमेन. आध्यात्मिकरित्या आणि सर्व क्षेत्रामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य, कौटुंबिक आरोग्य आम्ही ह्या वर्षी देव आम्हाला देणार आहे. विश्वासाने स्वीकार करून देवाला धन्यवाद देत राहूया, तसं आपण घोषणा करत राहूया. आमेन. आमेन. सविस्तर त्याबद्दल मी मागच्या रविवारी तुम्हाला मी सांगितले होते. आता पुढे काही गोष्टी आज तुम्हाला सांगण्यासाठी आमेन इच्छित आहे. आपण एक शास्त्रभाग वाचूया आज मन करण्यासाठी. लेवियाचं पुस्तक काढूया सर्वजण. 25वा अध्याय काढा, त्याच्या 23वा वचन वाचूया. लेविया 25 आणि त्याच्या 23वा वचन वाचा. लेविटिकस चॅप्टर 20. बस 20. लेविटिकस चॅप्टर 25 वर्स 23. लेविटिकस 25:23. पुन्हा एकदा वाचा मग ब्रदर. जमीन माझे असून आमेन तुम्ही माझ्या आश्रयाला परकी आणि उपरी आहात. लक्षपूर्वक आज ऐका माझ्याकडे. जमीन कोणाचा आहे? माझा आहे. का कोण म्हणतोय? देव म्हणतोय. आमेन. लँड इज माइन, प्रॉपर्टी इज माइन. I have given all these things to you to enjoy. जागा माझा आहे, जमीन माझा आहे,
जे काही मी तुम्हाला दिलेलं आहे सर्व काही माझ्या मालकीचं आहे. आमेन. मी तुम्हाला दिलेला आहे त्यातील जो आनंद लुटण्यासाठी तुमच्या आवश्यकता आम्ही त्याद्वारे पुरवले जाण्यासाठी जमीन मी तुमच्यासाठी दिलेला आहे. याचा अर्थ स्पष्टीकरण मी देणार आहे. 11वा वचन जरा वाचूया. 11वा वचन 11 चॅप्टर 25 वर्स 11. हां 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 हे वर्ष तुम्हाला पवित्र असावे. दिस इयर शुड बी होली फॉर यू. द इयर ऑफ जुबिली मस्ट बी होली फॉर यू. आम्ही हे योबेल वर्ष तुमच्यासाठी कसे असणे? पवित्र असणे. म्हणूया सर्वजण योबेल वर्ष पवित्र मानणे. पुन्हा एकदा म्हणूया योबेल वर्ष पवित्र मानणे. आमेन. द इयर ऑफ जुबिली शुड बी केप्ट होली. आमेन. शुड बी ऑब्झर्व्ड होली. आता ह्या वचनाद्वारे पवित्र आत्मा आम्हाला काय सांगू इच्छित आहे? 2024 should be the year of piety. 2024 हा जो वर्ष आहे आमच्यासाठी धार्मिकतेचे वर्ष बनणे गरजेचे आहे. समजले सर्वांना? द इयर ऑफ piety, the year of amen, a religious living, a spiritual living. 2024 आपल्यासाठी धार्मिकतेचे आध्यात्मिकतेचे एक वर्ष बनणे अशी इच्छा देव तुमच्याबद्दल माझ्याबद्दल आपल्या मंडळीबद्दल करत आहे. आमेन. किती लोकांच्या लक्षात आले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जर आपल्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेविरुद्ध, देवाच्या योजनेविरुद्ध, पवित्रतेच्या विरोधात, देवाच्या मार्गाच्या विरोधात असं काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये असेल तर आज आपण देवासमोर निश्चय केले पाहिजे, ठरवले पाहिजे की आम्ही 2024 मध्ये आम्ही जे काही पवित्रतेसाठी उचित नाही, आम्ही देवाच्या इच्छेसाठी उचित नाही, देवाच्या लोकांना शोभित नाही, अशा सर्व काही गोष्टींपासून मी अलिप्त राहून मी एक पवित्र जीवन जगणार आहे असे एक निश्चय, एक निर्णय देवाचे लोक घेणे हे गरजेचे आहे. We should take a decision. We should take a decision in the name of Jesus in front of God that I will never do anything which is against the holiness of God, which is against the will of God, which is against the ways of God. I will observe, amen, this year as the year of holiness. एक पवित्रतेचा वर्ष म्हणून देवासाठी पवित्र जीवन जगून आमेन, देवाची इच्छा, देवाची योजना, देवाचे मार्ग ओळखून मी त्या प्रकारे जीवन जगणार एक वर्ष बनणार आहे 2024. कदाचित मागच्या दिवसांमध्ये, मागच्या वर्षांमध्ये देवाला आवडत नाही अशा अनेक गोष्टी आपल्याकडून घडून गेल्या असेल, आपण केले असेल. जे काही आम्ही बघू नाही अशा अनेक गोष्टी आम्ही बघितल्या असेल. जे काही आपण करू नाही अशा अनेक गोष्टी आपण केल्या असेल. जिथं आपण जाऊ नाही अशा काही ठिकाणी आपण गेले असेल. जो विचार आमच्या मनात आणायचे नाही असे काही विचार आमच्या मनात आणले असेल. किती लोकांच्या लक्षात येत आहे? आमेन. हालेलुया. हालेलुया. There can be lots of shortcomings in our life last year, last days. Amen. We might have seen the things that we should never see. We might have heard the things that we should never hear. We might have done many things that we should never do. But this year, we have to decide, I will never go back to those things.
त्या गोष्टींकडे मी परत जाणार नाही, मी परत ते करणार नाही. हे जो वर्ष आहे माझ्यासाठी एक पवित्र वर्ष म्हणून, आम्ही देवासाठी पवित्रतेने जीवन जगण्यासाठी एक वर्ष म्हणून मी स्वीकार करणार आहे. आय विल ऑब्झर्व दिस इयर असे होली इयर, एक पवित्र वर्ष म्हणून. किती लोकांच्या लक्षात आले? वचन ऐकत असताना, पवित्र वचन वाचत असताना, पवित्र वचन शिकत असताना, पवित्र आत्मा समोर बसत असताना देव तुमच्याशी माझ्याशी बोलत राहतात. आमेन. काय आहे योग्यता, काय आहे अयोग्यता, काय आहे उचित, काय आहे अनुचित, आम्ही काय आपल्यासाठी शोभेल, काय आपल्यासाठी शोभत नाही, आम्ही असं अनेक गोष्टी देव आमच्याशी बोलत राहत असतो. परंतु कधी कधी आम्ही त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्या गोष्टी आपण सोडून देतो. परंतु आज रात्री पवित्र आत्मा पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला सांगू इच्छित आहे की आम्ही ह्या वर्षी एक पवित्रतेसाठी, शुद्धतेसाठी, देवाला आवडणारे एक जीवन जगण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे. लॉर्ड, आय कम इन मायसेल्फ इन युअर हार्ट. माझ्या स्वतःचे जीवन देवा तुमच्या हाती समर्पितो. आय वॉन्ट टू लिव्ह ए होली लाईफ. आय डोंट वॉन्ट टू डू ऑल दोस सिन्स इन माय लाईफ. आय डोंट वॉन्ट टू डू ऑल दोस ट्रान्सग्रेशन्स इन माय लाईफ. ते सर्व जे ते उल्लंघन आहे, जो पाप आहे, अपराध आहे, माझ्या जीवनामध्ये मला करू इच्छित नाही. आय वॉन्ट टू लिव्ह ए होली लाईफ. मला एक पवित्र जीवन जगायचे आहे. आज पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे. देव आज तुमच्याशी बोलत आहे. कदाचित तुम्ही जे केले अनेकांना दिसले नसेल, तुम्ही बघितले जे अनेकांनी बघायला मिळाले नसेल, तुम्ही जे काही ऐकले तुमच्या कानाने जे चुकीचे अनेक लोकांना समजले नसेल, तुम्ही जिथं कुठे गेले कोणाला माहीत नसेल, परंतु आज रात्री पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देत आहे. सबमिट युअरसेल्फ इन द हँड्स ऑफ गॉड. देवाच्या हाती स्वतःला सोपून द्या. सरेंडर इन द हँड्स ऑफ गॉड. देवाच्या हाती स्वतः अधीन व्हा. टेक ए डिसिशन टू लिव्ह ए होली लाईफ. एक पवित्र जीवन जगण्याचा निर्णय घ्या. आमेन. हालेलुया. Let this year become the year of piety, righteous living. एक नीतिमान जीवन जगण्यासाठी, एक धार्मिकतेचे जीवन जगण्यासाठी या वर्षी देव आम्हाला मदत करू. किती लोक आग्रह करणार? जे लोक आग्रह करत आहे त्या लोकांना त्यासाठी मदत करण्यासाठी देव तयार आहे. भरपूर खोटं बोलले असेल मागच्या दिवसांमध्ये, भरपूर अनुचित शब्द तोंडातून निघले असेल, अनेक अयोग्य मार्गाने आपण गेले असेल, अनेक वाईट विचार मनात फिरत होते. परंतु आज रात्री देवाला सांगा, लॉर्ड फॉरगिव्ह मी. मला क्षमा करा, मला क्षमा करा. आय वॉन्ट टू लिव्ह ए होली लाईफ. मला एक पवित्र जीवन जगायचं आहे. मला एक पवित्र जीवन जगायचं आहे. आमेन. आमेन. पवित्र आत्मा आमच्यासाठी आहे. काय म्हणून? कैवारी म्हणून, मदतगार म्हणून आम्हाला मदत करण्यासाठी. आमेन. काल नाही 26 तारखेला एक मीटिंगमध्ये मी गेलो होतो संदेश देण्यासाठी. मी तिथं सांगत होतो देवाने आम्हाला काय दिलेलं आहे? स्वातंत्र्य दिलेलं आहे. देवाने आम्हाला काय दिलेलं आहे? स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु त्या स्वातंत्र्याबरोबर देवाने आम्हाला काय देखील दिलेलं आहे? एक संविधान देखील दिलेलं आहे. God has given us freedom. God has given us freedom. But with that freedom, we are given a constitution. आम्हाला एक संविधान देखील मिळालेलं आहे. किती लोकांना समजले? फ्रीडम आहे म्हणून, स्वातंत्र्य आहे म्हणून कसं पण जगा, कसं पण करा, काही पण करा, कुठे पण जावा, काही पण बोला, काही पण ऐका, असं नव्हे. बट देयर इज ए कॉन्स्टिट्यूशन फॉर एव्हरी चाइल्ड ऑफ गॉड. प्रत्येक देवाच्या लेकरांना देवाने एक संविधान दिलेलं आहे. वी हॅव टू लिव्ह अंडर दॅट कॉन्स्टिट्यूशन. त्या संविधानाच्या खाली आम्हाला राहायचं आहे. त्या संविधानानुसार आम्हाला जगायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का सर्वांना? भारताला काय आहे? एक संविधान आहे. देर इज ए कॉन्स्टिट्यूशन फॉर इंडिया. व्हॉट इज दॅट? देर आर 25 पार्ट्स इन दॅट कॉन्स्टिट्यूशन. त्या संविधानामध्ये 25 भाग आहे. त्या 25 भागांमध्ये अनेक आर्टिकल्स आहे.
सर्व सांगू इच्छित नाही. प्रेज द लॉर्ड. तसंच तुमच्यासाठी माझ्यासाठी पापापासून देवाने मुक्त दिले. आम्ही आजारातून मुक्त दिले, शापातून मुक्त दिले, आम्ही अशांतीतून मुक्त दिले, आम्ही सर्व शैतानीतून मुक्त दिले, शिक्षेपासून मुक्त दिले. परंतु तुम्हाला आणि मला एक संविधान देवाने दिलेलं आहे. त्या स्वातंत्र्य कसे वापरायचं आहे, त्या स्वातंत्र्यामध्ये कसे राहायचं आहे, एक संविधान, अटी, नियम देवाने दिलेला आहे. आम्हाला हे पाळायचं आहे. हे नुसतं भीती येत असताना आपण काय करतो? उशाखाली घेतो, भीती वाटू नये म्हणून, किंवा मूल्यवान वस्तू कोणी चोरू नये म्हणून ह्याच्याच ठेवतो. कारण कोणी हे उघडून बघत नाही म्हणून. मूल्यवान वस्तू काय असेल तर कोणी चोरी करू नये म्हणून ह्याच्याच ठेवतो. कारण कोणी उघडून बघत नाही बायबल, कोणाला नको आहे. आमेन. हे जो वचन आमच्यासाठी संविधान आहे. There are rights and duties in it. आपले जो अधिकार काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे याच्यामध्ये आहे. What should we do, what we should not do. आम्ही काय केले पाहिजे, काय करू नये याच्यात आहे. We have to follow it. आम्हाला याचं पालन करण्याची गरज आहे. Holy Spirit is there to help us. पवित्र आत्मा आम्हाला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी आहे. किती लोकांना समजले? So let this year become the year of righteous living, a spiritual living. एक आध्यात्मिक, एक धार्मिक जीवन जगण्यासाठी ह्या वर्षी देव मला सर्वांना मदत करू. नुसतं एक नामदारी व्यक्ती म्हणून नव्हे, खरोखर एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून. आता लक्ष द्या माझ्याकडे. धार्मिक व्यक्ती आणि आध्यात्मिक व्यक्ती यांच्यामध्ये फरक काय आहे? आज मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला टाळे वाजवायला काय मिळणार नाही, किंवा तुम्हाला हालेलुया धन्यवाद म्हणायला काही मिळणार नाही. परंतु हे जे वचन तुम्ही ऐकणार आहे ह्या वर्षी एक पवित्र जीवन जगण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐका. धार्मिक आणि आध्यात्मिक याच्यामध्ये फरक काय आहे? कधी कधी चुकीच्या अर्थाने शब्दाचा वापर करत आहे. आपण म्हणतो त्या व्यक्ती एक धार्मिक व्यक्ती आहे. धार्मिक व्यक्तीबद्दल आपण काय कोणाबद्दल आपण धार्मिक म्हणतोय? एक रविवार देखील तो चुकवत नाही बघा, तो धार्मिक आहे बघा. प्रत्येक शुक्रवारी उपवास पकडतोय, तो धार्मिक आहे. सकाळी 5 अध्याय वाचतो, संध्याकाळी 5 अध्याय वाचतो, तो धार्मिक आहे बघा. ख्रिसमस सोडत नाही, साजरा करतोय, धार्मिक आहे बघा. ईस्टर पण नाही सोडत, गुड फ्रायडे पण नाही सोडत, धार्मिक आहे बघा. समजले सर्वांना? The righteous people may be observing all the rituals of a religion. एक धर्म, त्या धर्म किंवा चर्च म्हणा, धर्म म्हणा, त्या धर्माच्या सर्व रीती रिवाज, रूढी परंपरा सर्व काही कोण फॉलो करतो? धार्मिक. हो, तो धार्मिक आहे बघा. चर्चमध्ये येतोय, रविवार चुकवत नाही, उपवास पकडतोय, प्रत्येक शुक्रवारी उपवास पकडतोय, प्रार्थना करत असताना रडून प्रार्थना करतोय, मोठ्या आवाजामध्ये प्रार्थना करतोय, तो धार्मिक आहे बघा. म्हणजे जे काही रीत आहे, रिवाज आहे, रूढी परंपरा आहे ते सोडत नाही, तसंच करतोय. परंतु स्वभावाकडे, वर्तनाकडे, जीवनशैलीकडे लक्ष नाही. समजले? रूढी परंपरा, रीत रिवाज अनुसरत आहे, परंतु स्वभाव बदलत नाही, जीवनामध्ये बदल नाही, वर्तन बदलत नाही. परंतु उपवास पकडतोय, चर्चला जातोय, गाणं म्हणतोय, आराधना करतोय, जे काही चर्चचे काही नियम आहे पाळतोय. किती लोकांना समजले? दान धर्म करतात, दान दशांश देतात, सर्व काही करतात, परंतु स्वभाव बदलत नाही. There's no change in life, in character. Hallelujah, hallelujah, hallelujah. He may be known as a righteous person, but he is not spiritual. तो कदाचित धार्मिक म्हणून ओळखला जात असेल, पण तो आध्यात्मिक नाही.
तो कदाचित हात उंच करून अन्य भाषा बोलत असेल, टाळे वाजवत असेल, मोठ्याने ओरडत असेल, माझ्यासारखे मोठ्याने ओरडून संदेश देत असेल, परंतु आमेन ही इज नॉट केअरिंग अबाउट हिज कॅरेक्टर. त्याच्या स्वभावाबद्दल कधी विचार करत नाही. प्रेम नहीं, क्षमा नहीं, सहनशीलता नहीं, परोपकार नहीं, विश्वासूपणा नहीं, इंद्रिय दमन नहीं, शांती नहीं, आनंद नहीं. किती लोकांना समजले? हालेलुया, हालेलुया. God wants us to be spiritual, not just right. I mean, religious. देवाची इच्छा आहे की एक नुसतं एक धार्मिक परंपरा आम्ही अनुसरण्यासाठी नव्हे, तर एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून आपण जीवन जगणे याबद्दल येशू इच्छा धरत आहे, देव इच्छा धरत आहे. नॉट जस्ट ए रिलिजियस पर्सन बट ए स्पिरिच्युअल पर्सन. नुसतं एक आम्ही धार्मिक व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून. धार्मिक व्यक्तीला काय महत्वाचं आहे? परंपरा महत्वाच्या आहे, रूढी महत्वाच्या आहे, दिवस महत्वाचा आहे, सण महत्वाचा आहे, असं सर्व काही गोष्टी महत्वाच्या आहे. आमेन. परंतु कुठे बदल नाही, कुठे बदल नाही, स्वभावामध्ये बदल नाही. जसं तसं, जसं तसं, काही फरक नाही. गॉड इज नॉट प्लीज विथ दॅट पर्सन. त्या व्यक्तीबद्दल देव कधी संतुष्ट होत नाही. लेट मी टेल यू, मी तुम्हाला मला सांगू द्या, आय मीन हे जो वर्ष आहे 2024, वी आर नॉट जस्ट टू लिव्ह ए रिलिजियस लाईफ, बट वी शुड लिव्ह ए स्पिरिच्युअल लाईफ. आम्ही नुसतं एक धार्मिक जीवन जगण्यासाठी नव्हे, तर एक आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आग्रह करूया. किती लोकांना समजले? सिद्धांतावर आपण सुदृढ आहोत. सर्व सिद्धांत पवित्र शास्त्रातील त्यामध्ये आम्ही एकदम मजबूत आहोत. वचन कुठून पण काढून सांगा, पटकन तुम्ही उत्तर देत असेल. उत्पत्ती, मीका, मलाकी, पेत्र, युदा, योहान, या सर्व वचन तुम्हाला माहित असेल. परंतु स्वभावामध्ये बदल नसेल तर, चरित्रामध्ये बदल नसेल तर, गॉड इज नॉट प्लीज विथ यू. देवाला तुमच्याबद्दल देव संतुष्ट होत नाही, माझ्याबद्दल देव संतुष्ट होत नाही. म्हणून आज निर्णय घेऊया, देवा देवा मला बदलायचं आहे. आय वॉन्ट टू लिव्ह ए स्पिरिच्युअल लाईफ. मला एक आध्यात्मिक जीवन जगायचं आहे. सर्वांचे लक्ष माझ्याकडे आहे काय? आग्रह करता काय तसं? नको एक धार्मिक व्यक्ती, एक पारंपरिक व्यक्ती म्हणून नको जगायचं. हो मी 30 वर्षापासून, ओ मी 50 वर्षापासून, ओ माझ्या पंजोबापासून, जन्मापासून आम्ही कोण? ख्रिस्ती. पण स्वभावामध्ये कुठे बदल नाही. अजून खोटा बोलतोय, अजून अप्रामाणिक राहतोय, अजून आदर सन्मान देत नाही कोणाला, अजून घमंड आहे, अजून वाईट गोष्टी ऐकतो, पाहतो, करतो. प्रार्थना आमेन करतो, परंतु अंधकरणातून नाही. प्रदर्शनासाठी सर्व काही आपण करतो, हे सर्व रिलिजियस आहे, धार्मिक आहे. परंतु वी शुड बी स्पिरिच्युअल, वी शुड बी स्पिरिच्युअल. आम्ही आध्यात्मिक बनले पाहिजे. आम्ही लाईफ शुड बी चेंज, जीवन बदलले पाहिजे. आम्ही कॅरेक्टर शुड बी चेंज, स्वभाव बदलले पाहिजे. आम्ही या वर्षी आग्रह करूया, देवा मला बदलायचं आहे, मला बदलायचं आहे. मी परवा सांगितल्याप्रमाणे देव किती प्रयत्न केले तरी तुम्ही बदलणार नाही, मी बदलणार नाही. मी ठरवले पाहिजे मला बदलायचं आहे. समजले? समजले? देवाला सर्व काय शक्य आहे, तुम्हाला बदलून टाकणे देवाला शक्य नाही. कारण तुम्ही मी ठरवले पाहिजे मला बदलायचे. आमेन, आमेन. त्यासाठी माध्यम देव देत असतो, वातावरण देव निर्माण करत असतो, देव आमच्याशी बोलत असतो, संदेश देत असतो, वाणी पाठवत असतो. आम्ही सर्व परिस्थिती अनुकूल असं बनवत असतो. बट वी शुड डिसाइड, आय वॉन्ट टू बी चेंज. मला बदलायचं आहे, मला बदलायचं आहे. गॉड गिव्स अस all the circumstances for that. God helps us to be changed.
God speaks to us to be changed. Amen. God gives His voice. Amen. For us to be changed. But we should decide, I want to be changed. I want to be changed. किती लोकांना समजले? आमेन. हालेलुया. देव आपल्याकडून अपेक्षा करत आहे एक बदललेलं जीवन जगण्यासाठी. आमेन. जे काही रूढी परंपरा रीत रिवाज आपण नको असं मी सांगत नाही. उत्तम परंपरा, उत्तम रीत, उत्तम रूढी हे सर्व चांगलं आहे. परंतु तारणासाठी नव्हे, ज्यांच्या तारण झाले, ज्यांच्या बदल झाले त्या लोक या सर्व काही केलं तर चांगल्या गोष्टी. जर जीवनामध्ये बदल नाही, स्वभावामध्ये बदल नाही, चर्चला येतो उपयोग नाही. स्वभाव बदलत नाही, जीवन बदलत नाही, प्रार्थना करतो काही उपयोग नाही. स्वभाव बदलत नाही, जीवन बदलत नाही, परंतु दान दशांश देतो काही उपयोग नाही. किती लोकांना समजले? गॉड वॉन्ट्स अस टू बी चेंज. आम्ही बदलावे अशी देव धरतो आहे. दान दशांश तुम्ही दिले तर मंडळीचं सर्व काम होत राहणार, चालत राहणार. तुम्ही चर्चमध्ये आले तर खुर्ची मोकळा राहणार नाही, खुर्ची भरून राहणार. परंतु देव संतुष्ट व्हायचं असेल तर तुम्ही एक आध्यात्मिक जीवन जगले पाहिजे. देवाला संतुष्ट असं एक जीवन जगले पाहिजे. किती लोकांच्या लक्षात आले? समजले का सर्वांना? हा तुमच्याकडून आमेन म्हणूया. आमेन. मी आग्रह करतो, देवा मला बदलायचं आहे. अजून ज्या ज्या क्षेत्रामध्ये माझ्यामध्ये बदल घडायचा आहे, देवा मला मदत करा, मला अभिषेक द्या, मला कृपा द्या. मला तुमच्यासारखे मला बदलायचं आहे, तुमच्या स्वभावाचं मला बनायचं आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. 2 वचन वाचून पुढे जाण्यासाठी मी इच्छित आहे. लेव्याचे पुस्तक 25 अध्याय 18 वचन वाचूया. लेव्या 25:18. हां 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 हां. बस त्या वचनाचा अर्थ समजले काय? तुम्ही असे कराल तर सुरुवात कसा आहे जरा वाचा पुन्हा. आचरावे, लक्षपूर्वक पाळावे असे केल्याने. आता लक्ष द्या माझ्याकडे. देवाने आम्हाला जागा दिलेला आहे, देवाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, देवाने आम्हाला जमीन दिलेला आहे, देवाने आम्हाला काम दिलेलं आहे, देवाने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, देवाने आम्हाला कुटुंब दिलेलं आहे, देवाने आम्हाला लेकरं दिलेलं आहे. या सर्व काही गोष्टी देवाने आम्हाला दिलेल्या आहे. त्याबरोबर देवाने आम्हाला संविधान देखील दिलेलं आहे. आम्ही काही विधी पाळण्यासाठी देवाने दिलेला आहे. त्यानुसार आम्ही जीवन जगणे. वी आर इंडप्टेड टू गॉड. देवाशी आम्ही ऋणी आहोत. पुन्हा एकदा सांगतो, व्हॉट एव्हर वी हॅव रिसीव्ड फ्रॉम गॉड, व्हॉट एव्हर वी हॅव रिसीव्ड फ्रॉम गॉड, वी आर इंडप्टेड टू गॉड फॉर दॅट. त्या सर्व गोष्टींबद्दल देवाशी ऋणी आहोत. जे काही देवाने आम्हाला दिलेलं आहे, जे काही देवाकडून आम्हाला मिळालेलं आहे, त्या सर्व गोष्टींबद्दल आपण ऋणी. ऋणी म्हणजे कर्जदार. देवाबरोबर आपण कर्जदार, ऋणी. मी घेत असलेला श्वास आहे ना, मी राहत असलेलं घर आहे ना, मी चालवत असलेलं गाडी, मी खात असलेलं अन्न, मी पित असलेलं पाणी, मी वापरत असलेलं प्रत्येक वाद्य, मी बसत असलेला खुर्ची, मी काम करत असलेलं ठिकाण, माझे लेकरं, माझ्यासाठी पत्नी, माझ्यासाठी जे काही गरज आहे सर्व काही वेळोवेळी देव माझ्यासाठी पुरवठा करतो. त्या सर्व गोष्टींबद्दल मी देवाशी ऋणी आहे. आय एम इंडप्टेड टू गॉड. I am adapted to God. असं तुम्हाला कधी वाटले काय? असं तुम्हाला कधी वाटले काय? आपण देवाला म्हणतो, देवा तू ऋणी आहे. बरोबर आहे का नाही? आपण देवाला म्हणतो, देवा तू माझं ऋणी. कारण मी दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो बघा, रोज 1 तास बसतो बघा,
मी उपवास करतो बघा, मी चर्च चुकवत नाही बघा, तुम्ही माझा ऋणी आहे. बरोबर आहे की नाही? कधी कधी आम्हाला असं वाटतंय, मी देवासाठी असं केलं नाही काय, मी देवासाठी तसं केलं नाही काय, मग देव का माझ्यासाठी असं करून दिलं नाही. वी मेक गॉड ए डेप्टर by telling that I pray 3 times in a day, I fast, I give this and that thing for God, I help poor, I worship God, I go to church. So God is a debtor to me. देव माझ्याबद्दल ऋणी आहे असं पण म्हणतो. But God is not a debtor, but we are indebted to God. आम्ही देवाशी ऋणी आहोत. देवाने जे काही आमच्यासाठी केले त्याच्या आठवण गेले तर आम्ही काय केलेलं आहे. पापी असलेल्या माझ्यावर देवाने प्रीती केली. आमेन. त्या कुटुंबातून आमेन, त्या दैविक राष्ट्रातून बाहेर असलेल्या माझ्यावर प्रेम करून त्या कुटुंबातील सदस्य देवाने मला बनवून घेतले. त्या राष्ट्रातील काही हक्क नव्हता. मी आम्ही परकी आणि आम्ही फरकी असताना मला देवाने आम्ही त्या स्वर्गीय राज्यातील सदस्यत्व दिले, नागरिकत्व दिले. नॉट बिकॉज ऑफ माय क्वालिफिकेशन्स, माझ्या पात्रतेमुळे नव्हे. नॉट बिकॉज आय एम वर्थी फॉर दॅट, मी त्यासाठी योग्य होतो म्हणून नव्हे. इट इज जस्ट बिकॉज ऑफ ग्रेस अँड मर्सी. आम्ही ते कृपा करुणेमुळे आम्ही त्याच्या कुटुंबातील सदस्य मला बनवले, त्याच्या राष्ट्रातील नागरिक मला बनवले. सो आय एम डेप्टेड टू गॉड, आय एम इनडेप्टेड टू गॉड. मी देवाची ऋणी आहे. माझी आराधना, माझी प्रार्थना, मी जे दान दशांश देत आहे, मी जे सुवार्ता कार्य करत आहे, ते सर्व काही करून देवाला ऋणी बनवणे नव्हे, तर देवाने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल माझे जे ऋण आहे, माझे कर्ज आहे, मी फेडत आहे. परंतु फेडत संपत नाही. किती फेडले तरी संपत नाही. मनोवृत्ती बदलू दे, मनातील विचार बदलू दे. मी देवासाठी असे केले, मी देवासाठी तसे केले, मी असे जगलो, मी बाप्तिस्मा घेतले बघा, मी चर्चला जातो बघा, माझ्या पगारातून मी देवासाठी देतो बघा, सर्व काही सांगून तरी देखील देवाने माझा आजार बरं केले नाही, देव मला काम दिले नाही, आमच्या लेकरांचे काही चांगलं झाले नाही, असे म्हणत देवाला ऋणी बनवण्यासाठी प्रयत्न करायचे नाही. देवाला म्हणा, देवा तुम्ही जे काही केले त्याबद्दल किती केले तरी कमी पडत आहे. स्टील वी आर डेप्टर्स टू यू. तरी देखील आम्ही तुमच्या ऋणी आहोत प्रभू. म्हणून प्रेषित पौल असं म्हणत आहे, आम्ही देवासाठी त्या लोकांचे ऋणी आहे, त्यांना सुवार्ता सांगणे माझी जबाबदारी आहे. किती लोकांच्या लक्षात आले? मी काल पुण्यामध्ये होतो. त्या ठिकाणी एक बायबल इन्स्टिट्यूटमध्ये डिसायपलशिप हे जो विषय मी शिकवत होतो. सर्व सुशिक्षित लोक आहे, एज्युकेटेड लोक आहे. मी त्याविषयी शिकवत असताना मी त्यांना असं सांगत होतो की शिष्य बनवणे कोणाचं काम आहे? कोणाचं काम आहे शिष्य बनवणे? शिष्य बनवणे कोणाचं काम आहे? सांगा, तुमच्याकडून प्रतिसाद मिळू दे. शिष्य बनवणे, येशूने कोणाला सांगितले शिष्य बनवायचे? येशूने सांगितले तुम्ही जावा आणि शिष्य बनवा. ना जीसस said to some people that go and make disciples. To whom Jesus said? कोणाशी देवाने बोलले? शिष्यांशी बोलले. जीसस said to his disciples, जाऊन शिष्य बनवा. म्हणजे शिष्य बनवणे कोणाचं काम आहे? ज्या लोकांनी शिष्य झाले त्यांचं काम आहे जाऊन शिष्य बनवणे. तुमच्या लक्षात आले काय? काय गुरु शिष्य बनवत राहायचे काय? डिसायपलशिप
Discipling is a process of change. आम्ही त्या ठिकाणी एक साखळी आहे. मी एकाला शिष्य बनवतो, तो जाऊन अजून काय करतो, शिष्य बनवतो 1 किंवा 2. तेव्हा मी पण शिष्य बनवतो आहे, तो पण शिष्य बनवतो. तुम्हाला मनी चेन माहित आहे? मनी चेन सर्वांना माहित आहे. पैसा फुकट मिळतोय आम्हाला चांगला वाटतं ना, मनी चेन असं त्या लोक आम्हाला शिकवतात. इथं बघा, इथं एक व्यक्ती आहे, ह्या व्यक्ती 5,000 देऊन मनी चेनमध्ये सदस्य झाले. मग त्याचं काम काय आहे, अजून 2 मेंबर करणे. बघा, इथे 1 मेंबर झाले, इथे 1 मेंबर झाले. आता किती मेंबर झाले? 2. त्याला किती मिळाले? 10,000 मिळाले. तो किती खर्च केले? 5,000. आता त्याला किती मिळाले? आणि हा आता काय करणार? 2 मिळवणार. हा आता काय करणार? 2 मिळवणार. आता ह्याला किती मिळणार? 10, 10, 20 आणि 20. हो, किती मिळणार? तुम्हाला समजलं का? उदाहरण सांगत आहे तुम्हाला. तसंच आहे शिष्य बनवणे. मी एक शिष्य बनवले, मग तुम्ही इथे येऊन टाळ्या वाजवत आयुष्यभर बसण्यासाठी नव्हे, तुम्ही आयुष्यभर शिष्य बनत बसण्यासाठी नव्हे, तर यू हॅव टू गो अँड मेक डिसायपल्स. तुम्ही देखील जाऊन शिष्य बनवले पाहिजे. तरच असं केले तरच मंडळी वाढणार, देवाच्या राज्याची व्याप्ती होणार. नाहीतर इथं 100 लोक असेल तर 100 लोक आयुष्यभर शिष्य म्हणत बसणार. मी गुरु म्हणून मी इथं थांबणार. मी गुरु, तुम्ही शिष्य. येशूच्या आगमनापर्यंत तुम्ही शिष्य, मी गुरु. संपले 100. परंतु तुम्ही शिष्य बनला, येशूचा शिष्य बनला, तुम्ही देवाचं वचन ऐकला आणि तुम्ही जाऊन सुवार्थाचा गोष्ट करत असताना, तुम्ही शिष्य बनवत असताना मंडळी वाढत आहे. आम्ही देवाच्या राज्याचा वाढू होत आहे. आम्ही त्या ठिकाणी आम्ही संख्येने वाढू होत आहे. जर एकच व्यक्ती असेल तर 1, 2, 3, 4, 5. परंतु 100 लोक एकत्र काम केले तर काय होते? किती होणार बघा. 1 वर्षात मी 1 व्यक्ती शिष्य बनवले, 10 वर्षात किती बनवणार? 10. परंतु 100 लोक 10 वर्षात किती बनवू शकतो? विचार करून बघा जरा. गणित माहित आहे काय? हालेलुया. आज किती लोक म्हणणार, हा माझा गुरु आहे, त्या बहीण माझा गुरु आहे, त्या भाऊ माझा गुरु आहे, मी त्याचे शिष्य आहे. असं किती लोक तुमच्याबद्दल सांगतात? तुम्ही किती शिष्य बनवले? शिष्य होऊन किती वर्ष झाले? शिष्य होऊन झाले 50 वर्ष, शिष्य होऊन झाले 10 वर्ष, शिष्य होऊन झाले 100 वर्ष. किती शिष्य तुम्ही बनवले? किती लोक म्हणणार, यांच्याकडून मला काहीतरी शिकायला मिळाले, ह्यांनी मला शिकवले, ह्यांनी मला सुवार्ता सांगितले. आज सुवार्ता सांगणे, सुवार्ताकारी म्हणजे काय आहे? ख्रिस्ती लोकांच्या घरी जाऊन प्रार्थना करणे हे सुवार्ताकारी आहे. आम्हाला काय वाटते सुवार्ताकारी म्हणजे काय? ख्रिस्ती लोकांच्या घरी जाऊन 2 गाणं म्हणणे, 1 वचन वाचणे, 2 शब्द बोलणे सुवार्ताकारी आहे. हे नव्हे सुवार्ताकारी. सुवार्ताकारी म्हणजे जे शिष्य नाही, आम्ही जे विश्वासदार नाही, जे ख्रिस्तात नाही, त्यांना जाऊन आम्ही येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल, आम्ही पुनरुत्थानाबद्दल, आम्ही त्यांच्याद्वारे सार्वकालिक जीवनाबद्दल, तारणाबद्दल सांगून त्यांना शिष्य बनवणे. शिष्याना शिष्य बनवणे नव्हे, जो शिष्य नाही त्यांना शिष्य बनवणे. तुम्हाला समजलं का मी काय सांगत आहे? तेव्हा काय होणार? मंडळी वाढणार. या वर्षी 2024 मध्ये तुम्ही गुरु बनले पाहिजे, तुमच्यासाठी अनेक शिष्य बनले पाहिजे. असं म्हणले पाहिजे, बघा अमुक बहिणीमुळे मी चर्चेमध्ये आलो, बघा अमुक बंधूमुळे मी चर्चेमध्ये आलो, बघा इथे बसला अनेकांना साक्षी आहे, बघा अमुक बंधूने मला चर्चेमध्ये घेऊन आले, अमुक बहिणीने मला चर्चेमध्ये घेऊन आले. असे हजारो लोक म्हणू दे. येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही तुमच्याद्वारे अनेक शिष्य तयार होऊ दे. आमेन. किती लोकांना समजले? पहिल्यांदा आम्हाला समजले पाहिजे की मी देवाचं ऋणी, मी देवाचा ऋणी आहे. आमेन. मला काय करायचे आहे? मला शिष्य बनवायचे आहे. देव माझ्या ऋणी नाही, मी देवाचा ऋणी आहे.
मी देवाचा दास आहे. त्या वचनात दिलेलं आहे, वेळ नाही म्हणून मी आज सांगून सोडत आहे. मी देवाचा दास आहे. डुलोस म्हणजे गुलामसारखे. त्याच्याकडून मी काही अपेक्षा करत नाही, त्यांच्याकडून काही हक्काने काही मागायला माझ्याकडे नाही. आय आम बिकम ए डुलोस टू क्राइस्ट. मी देवासाठी एक गुलाम म्हणून आहे, एक दास आहे. मी जे काही करतो कुठे अपेक्षेने नव्हे, मी त्याच्याकडे हक्काने अधिकाराने जाऊन मला हे पाहिजे असं म्हणायला माझ्याकडे नाही. आय एम ए सर्वंट, आय एम ए स्लेव्ह, आय एम ए डुलोस. किती लोकांना समजले मी जे सांगितले? आमेन. आणि माझ्यासाठी जे काही आहे सर्व काही तो पुरवठा करणार आहे. आमेन. धार्मिकतेचे वर्ष, आध्यात्मिकतेचे वर्ष म्हणले तर पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितले, मी देवाचे ऋणी आहे असे समजणे. दुसरा, ऋणी ह्या नातेने जी जबाबदारी आमच्याकडे आहे ते करत राहणे. तिसरा, मी त्याचा दास आहे, काही अधिकार त्याच्याकडे गाजवण्यासाठी अधिकार, आय हॅव द राईट टू रिसीव्ह दिस असे म्हणण्यासाठी नव्हे, तर आय एम इंडप्टेड टू यू. आय एम ए बॉन्ड सर्वंट. चांगला शब्द आहे. आमीन. बांधले गेलेले एक गुलाम आहे. काही मागत नाही, मिळालं तरी मिळाले. किती लोक ते वचन वाचून तुम्हाला ते एक्सप्रेशन द्यायचे आहे, पण तुम्ही सांगू इच्छित नाही. आमेन. आणि तसंच आमीन माझ्यासाठी सर्व काही पुरवठा करण्यासाठी देखील तो तयार आहे. लोक काळजीत असताना, चिंतेत असताना, त्या इस्रायल लोकांना देवाने सांगितले, तुम्ही काही करू नका, ह्या वर्षी काही पेरू नका, काही शेती करू नका, तुमच्यासाठी जे पाहिजे मी तुम्हाला देणार. किती लोकांना विश्वास आहे? काही खाणार, काही पिणार, काही फांगरणार, आम्ही कुठे राहणार, मी काही चिंतेमध्ये राहणार नाही. माझ्यासाठी जी गरज आहे देव माझ्यासाठी पुरवठा करणार. ही इज माय प्रोव्हायडर. आम्ही तो पुरवठा करणार आहे. व्हॉट एव्हर आय नीड, ही नोज ऑल माय नीड्स. माझी सर्व गरजा त्याला माहित आहे. ही नोज व्हॉट आय नीड. मला काही माहित आहे त्याला माहित आहे. ही नोज व्हेन आय नीड. मला कधी गरज आहे त्याला माहित आहे. समजले की सर्वांना? ही नोज व्हॉट आय नीड and when I need. मला काय पाहिजे आणि कधी पाहिजे कोणाला ठाऊक आहे? माझ्या येशूला ठाऊक आहे. ही विल प्रोव्हाइड ऑल माय नीड्स. माझ्या सर्व गरजा तो पुरवठा करणार. ही विल मीट ऑल माय नीड्स. माझी सर्व आवश्यकता तो मला देणार. इवन बिफोर आस्किंग टू हिम. त्यांच्याकडे मागणी करण्याच्या अगोदरच ही नोस व्हॉट आय नीड. त्याला माहित आहे मला काय पाहिजे. विश्वास आहे का सर्वांना? विश्वास आहे का सर्वांना? हालेलुया. आम्ही देवावर आश्रय ठेवूया, देवावर भरोसा ठेवूया. सर्वजण आपला नेत्र बंद करूया, सर्वजण आपला डोळे बंद करूया. थँक्यू जीसस.